नमस्कार, श्रीमंतवामध्ये आपलं स्वागत आहे। मी विशाखा। आजचा आपला श्रीमंतवाचा विषय आहे गेले काही महिने आपण बघतोय आर्थिक मंदीचे परिणाम आपल्याला सगळीकडे दिसतात। कित्येकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तर कित्येकांचे पगारही कमी झालेले आहेत। कित्येकांच्या घरी कंपन्यांमधून विनापगारी सक्तीने रजा देऊन बसावं लागतंय आणि अशा वेळी आपण बघतोय की कर्जाची परतफेड करताना दर महिन्याला आपल्याला जे पगाराचं पाकिट आहे तर त्याच्यामधून कर्जाची परतफेड करताना बॅलन्स कसा करायचा, या कर्जाचा ताळमेळ कसा बसवायचा, आणि हाच आहे आपल्या आजच्या श्रीमंतवाचा विषय। आणि या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत आपल्या तज्ञ फायनान्शियल प्लॅनर अर्चना भिंगारडे आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत। अर्चना, नमस्कार। नमस्कार। अर्चना, मला सांगाल की आपण बघतो फायनान्शियल पर्सनल डेट मॅनेजमेंट, तर या विषयाची आम्हाला थोडीशी ओळख करून द्या। फायनान्शियल पर्सनल डेट मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय ते आम्हाला जरा विस्ताराने सांगा। ओके, पर्सनल डेट मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक फॅमिली, प्रत्येक इंडिव्हिज्युअल जे असतात त्यांचे कर्ज घेण्याची काही कॅपॅसिटी असते, तर ते किती कर्ज घेऊ शकतात, किती इंटरेस्टनी घ्यायचे, आणि ते जे कर्ज आहे ते कुठल्या मुदतीमध्ये परतफेड करायची, हे प्रत्येक त्याचा ताळमेळ घालत असतं, त्याला म्हणतात पर्सनल डेट मॅनेजमेंट। अच्छा, मला अर्चना असं सांगाल की आपण बघतो की खूप मोठे बिझनेसेस असतात, त्यांचं एक फायनान्शियल प्लॅनिंग असतं, पण छोटी मोठी अशी पगारदार आपण माणसं आहोत, तर त्यांनीही हे करणं जरुरी आहे का? आवश्यक आहे, कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काही ध्येय असतात, त्यांना कुठेतरी पोचायचं असतं, काहीतरी आयुष्यामध्ये वस्तू घ्यायच्या असतात, घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असते, मुलांची शिक्षण करायची असते। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करताना आपण असं म्हटलं की मी सेव्हिंग करीन आणि मी माझं घर घेईन, तर कदाचित ते शक्य नाही होणार आहे। त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला कधी ना कधी कर्जाची गरज तर भासतेच। मग हे कर्ज घेताना ते कर्ज किती घ्यावं, आपल्या पगाराच्या किती पट असलं पाहिजे ते कर्ज, मग ते परतफेड करताना, ते कर्ज घेताना आपण बघितलं पाहिजे की आपल्याला कमीत कमी इंटरेस्ट रेट किंवा ते करताना रिपेमेंट करताना आपल्याला जास्त काही पेनल्टी पडता कामा नये, आपल्याला भागताय की नाही, हे सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे। बरोबर। यामध्ये कुठकुठल्या प्रकारचे आपण कर्जाची आपण सांगाल तुम्ही पर्सनल डेट म्हणजे? आता आपण बघूया कशासाठी लोक कर्ज घेतात। कर्ज घेतली जातात प्रामुख्याने घर घेण्यासाठी, नंतर येतं गाडी घेण्यासाठी, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, एज्युकेशनसाठी असतात। त्याच्याशिवाय फिरण्यासाठी देखील कर्ज घेतली जातात। घरामध्ये टीव्ही घ्यायचा आहे, कम्प्युटर घ्यायचा आहे, फर्निचर घ्यायचं आहे, अशा इतर गोष्टींसाठी देखील कर्ज घेतली जातात। तर ही कर्ज आपण दोन भागामध्ये विभागू शकतो। एक आहे की चांगली कर्ज आणि दुसरी आहे ती वाईट कर्ज नाही म्हणता येणार, पण ती चांगली नाहीये तसं म्हणता येईल। तर चांगली कर्ज जी अशी आहेत की त्याच्यामुळे आपली व्हॅल्यू वाढते। उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल की एखादा साधारण बीकॉम मुलगा आणि एखादा MBA मुलगा, ह्या दोघांच्या उत्पन्नामध्ये फरक असतोच ना। बरोबर। म्हणजे एखादा जर बीकॉम मुलगा असेल आणि त्याची जर ऐपत नसेल पुढचं शिक्षण घ्यायची, आणि त्यांनी जर एखादं स्टुडंट लोन घेऊन चांगली डिग्री घेऊन पुढे गेला, तर हे जे लोन आहे ते चांगलं लोन आहे किंवा हे चांगलं कर्ज आहे की ज्याच्यामुळे तुमच्या कमाईमध्ये मिळणार आहे। बरोबर, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळणार आहे, तुमची व्हॅल्यू वाढणार आहे। घर घेतोय तर तुम्ही काय करता, एक इक्विटी तयार करता, तुमचं स्वतःचं संपत्ती तयार करता, हे कर्ज देखील चांगलं आहे। बरोबर। पण एखाद्याने समजा वेकेशनसाठी कर्ज घेतलं की चला फॉरेनची टूर करून येऊया, युरोपला जाऊया, सगळे चालल्यात म्हणून, नाहीतर म्हातारा झाल्यावर कधी जायचं, आताच जाऊया। बरोबर। तर ह्या टूर नंतर तुम्ही येता तेव्हा नक्कीच फ्रेश झालेले असतात, प्रोडक्टिव्हिटी वाढते असं नाही मी म्हणत, कारण तुम्ही थोडे रिलॅक्स होता, प्रोडक्टिव्हिटी वाढते, पण याचा लॉंग टर्म मध्ये जास्त फायदा होत नाही। पण हे जे कर्ज तुम्ही कॅरी करता त्याचा तुम्हाला नक्कीच बोजा पुढे आणखी तुमच्या उत्पन्नावर अर्चना, आपल्याला एक पहिला फोन आलेला आहे, रमेश चव्हाण आहेत पुण्याहून। बोला रमेश। हा मॅडम, काय प्रश्न आहे आपला, विचारा। माझा प्रश्न असा आहे की आता म्हणजे की सध्या नोकरीची काही, हॅलो, बोला बोला, सलग तुम्ही बोलत येतोय तुम्हाला? हो हो, मला आवाज येतोय। हा मॅडम, आता सध्या म्हणजे काय नोकरीची गॅरंटी नाहीये, भरोसा नाहीये। बरोबर। का आता मी बँकेचं लोन 2 लाख रुपये फ्लॅट साठी घेतलं होतं, त्याचा आता माझा हप्ता आहे 2200 रुपये भरतोय मी। तर पुढे म्हणजे कसं करावं, समजा माझ्याकडे जे थोडाफार बॅलन्स आहे तर एकदम भरून टाकावा की
म्हणजे की असं चालू ठेवावं, बरोबर. हा प्रश्न आहे. मला प्रश्न पूर्ण ऐकायला आला नाहीये. तुम्हाला पूर्ण ऐकलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं 2 लाखाचं वार्षिक उत्पन्न आहे आणि त्यांनी जे कर्ज घेतले त्याच्यावर त्यांचा 2200 रुपये हप्ता जातोय आणि त्यांचं म्हणणं आहे की आता सध्या हे दिवसच खराब आहेत, मंदीचे दिवस आहेत, तर अशा वेळी त्यांनी कसं काय ते ऍडजस्ट करावं. जसं आपण बोललो होतो चर्चेमध्ये की एखादा असा इकॉनॉमिक आपल्याला आर्थिक सेटबॅक धक्का बसतो की जेव्हा असंही पगारात कमी होते किंवा काय होतं, अशा वेळी आपण काय करायचं. अच्छा, आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा 2200 रुपये तुमचा कर्जाचा हप्ता आहे, पण तुमचं कर्ज फेडताना तुम्ही काही सेव्हिंग्स पण करता का? कित्येकदा असं आढळण्यात येतं की लोकांचं उत्पन्न त्यांच्या सेव्हिंग बँकमध्ये असंच पडून असतं. म्हणजे कधीतरी दुर्लक्षामुळे तुम्ही ते इन्व्हेस्ट करत नाही. या सेव्हिंग बँक मधल्या तुमच्या पैशांवरती 3.5% ते 4% तुम्ही कमवत असता आणि त्याच वेळेला तुमचं हाय इंटरेस्टचं एखादं लोन चालू असतं. हा, त्याची काही आवश्यकताही नसते. समजा फर्निचरसाठी काढलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही 14%, 12% इंटरेस्ट देता आणि तुमच्याकडे त्याच वेळेला सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे आहेत. ऑफकोर्स तुम्ही पहिली गोष्ट बघितली पाहिजे की इमर्जन्सीसाठी तुमच्याकडे साधारण 3 ते 6 महिन्याचा जो तुमचा खर्च आहे तेवढे पैसे नेहमी उपलब्ध असले पाहिजेत. सेव्हिंग्स मध्ये म्हणजे नॉट सेव्हिंग बँक, पण तुमच्याकडे एफडी जे तुम्ही लगेच मोडून वापरू शकता असे असले पाहिजेत. आणखी त्याच्या व्यतिरिक्त जर असतील तर पहिली गोष्ट की तुम्ही तुमचं कर्ज फेडलं पाहिजे. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. ओमकार कुंडलकर आहेत, पुण्याहून विचारतात. ओमकार, विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक पहिला असा की त्या प्रश्न म्हणजे सांगताना म्हटलंच की आपण लोन कशा करता घेतो वगैरे, तर त्यातले 2 आहेत, एक एज्युकेशन लोन आणि कार लोन. फॉर एक्झाम्पल मला कसं विचारायचं की 20 लाख समजा एखाद्या MBA कोर्स करता फी असेल, बरोबर, तर त्याची तुम्ही विभागणी कशी कराल हे पहिलं. आणि दुसरं, ऍट द सेम टाइम कार लोन. आता आत्ताच्या याच्यामध्ये आता खूप कंपन्या तुम्हाला खालच्या प्राइस वरती लोन द्यायला बऱ्याच कंपन्या घेतात, तर त्याचा फायदा कसा घ्यायचा. एक एज्युकेशन लोन आणि सेकंड इज कार 4 लाख अराउंड आणि एज्युकेशन लोन अराउंड 20 लाख. थँक्यू. ओके. तुम्हाला कळलाय त्यांचा प्रश्न? हो, कळला. आता कार लोन आणि एज्युकेशन लोन ह्याच्यात तुम्ही बघाल तर एक असतं की अप्रिशिएटिंग लोन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एज्युकेशन लोन घेता तेव्हा युअर अप्रिशिएटिंग युअर व्हॅल्यू, तुमची स्वतःची किंमत तुम्ही वाढवत असता. आणि कार लोन घेता तेव्हा तुम्ही एखादा असेट जो डेप्रिशिएट होतो त्याची व्हॅल्यू वर्षानुवर्षे खाली जात असते, अशामध्ये तुम्ही ही गोष्ट घेण्यासाठी तुम्ही लोन घेत असता. तर ह्या दोघातलं तुम्ही चूज केलं पाहिजे की तुमची प्रायोरिटी काय आहे. बेसिकली जर कार लोनच्यामुळे तुमचं घर घेण्याचं काय म्हणायचं उद्देश जर पुढे जात असेल तर कार लोन जरी स्वस्त अवलंबून असेल, उपलब्ध असेल, तरी ते न घेता तुम्ही घरासाठी प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे. परफेक्ट. असं आहे. म्हणजे कशाला दिली पाहिजे. एज्युकेशन लोन आहे आणि कार लोन आहे. एज्युकेशन लोनला ऑफकोर्स. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात. आनंद आळगे आहेत, आळणे आहेत बीडवरून. आनंद, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी आता घर बांधतोय, त्यासाठी मला गृह कर्ज घ्यायचंय. मग माझा हप्ता जास्त याचा घ्यावा की कमी, म्हणजे कमी कालावधीमध्ये परतफेड घ्यावी की जास्त, म्हणजे 10 वर्षात फेडावं की 15 वर्षामध्ये, कोणतं सोपं जाईल मला. बरोबर. व्याज कमी जाईल असं. बरोबर. अर्चना. हो, तुम्हाला जर शक्य असेल तर कमी कालावधीचा हा हप्ता घेऊन तुम्ही तुमचं लोन सगळं पूर्ण परतफेड करा. कारण जेव्हा तुम्ही एक कर्जातून मुक्त होता तेव्हा तुम्हाला दुसरं कर्ज घेण्यासाठी पण सोय असते आणि तुमचा डोक्यावरचा बोजा पण रिकामा होऊन जातो. त्याच्यामुळे कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की कमी कालावधीचाच हप्ता घ्या. बरोबर. आपण बघतोय की हे असे एक एक प्रश्न येतात की आपण बघितलं पाहिजे. मला एक सांगा अर्चना, आपण जे हे रिपेमेंट करतो कर्जाचं, पण ह्याच्यामध्ये बचतीला आपण कशाला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, प्राधान्य कशाला दिलं पाहिजे की मला बचतही करायची आणि माझ्या कर्जाची परतफेडही मला वेळेत करायची, तर अशा वेळी काय करायचं. तुम्हाला बचतही करायची आणि कर्जाचा हप्ताही फेडायचा आहे. तर आता साधारणपणे असं असतं की तुम्ही जेवढं उत्पन्न तुमचं असतं त्याच्या 15 ते 30% तुमची बचत झाली पाहिजे. बरोबर. आता कधी कधी काय होतं की तुमच्याकडे हप्ता फेडायचं तुमच्याकडे टेन्शन असतं, त्याच्यामुळे पहिलं ते करून
ते न करता तुम्ही जर बचत करायला गेलात तर ते कर्ज वाढत वाढत जाणार आणि त्याचं प्रेशर तुमच्यावरती येणार. बरोबर. म्हणून पहिल्यांदा कर्जाचा हप्ता फेडणं आणि त्याच्याच बरोबरीने बचत करणं. बरोबर. पण एक पुढचा प्रश्न साहजिक असा डोक्यात येतो की आपण कर्ज बरोबर वेळेवर फेडतोय की नाही आणि ती जास्त होत नाहीत की कर्ज आपण म्हणतोय आपण त्यात अडकत नाही होत नाही, हे कधी ओळखायचं आपण? म्हणजे थोडक्यात कर्जाच्या तुम्ही जाळ्यात अडकत नाहीये, नाही रुतत आहात, हे नाहीये कसं आपण. ओळखायचं? काही सोप्या टेस्ट आहेत की समजा तुम्ही एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज घेताय तर तुम्ही समजून चुका की तुम्ही कर्जाच्या जाळ्यामध्ये ऑलरेडी नक्कीच. अडकलेले आहात. नंतर तुमच्याकडे जी क्रेडिट कार्ड आहेत त्यातल्या एखाद्या क्रेडिट कार्डवरती तुमचं एक्सेस लिमिट झालेलं आहे किंवा बऱ्याचशा क्रेडिट कार्डवरती एक्सेस लिमिट झालेलं आहे. तुम्ही घरी मित्रांशी खोटं बोलायला लागता की अरे माझा मुलगा आजारी आहे म्हणून मला पैसे पाहिजेत उसने. आणि ह्याच्याने उसने बरोबर. उसनगिरी तुमची चालू होते. त्यावेळेला तुम्हाला समजायला की जे चाललंय ते चांगलं नाहीये, मला ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. बरोबर. आपला पुढचा प्रश्न आलेला आहे. चित्तरंजन कोरे आहेत, मंचावरून बोलतायत. बोला. हॅलो, हा बोला. नमस्कार. मी नमस्कार. कोरे बोलतोय बोला मंचवरून. बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम की आपण जे कर्ज काढून फॉरेन ट्रिप वगैरे करतो तर ते आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला या आर्थिक मंदीमध्ये फायदेशीर पडेल का? अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात परदेशात जायचंय सहलीसाठी. हो, पण ते फायदेशीर पडेल का आपल्याला? अर्चना यांचा प्रश्न आहे. मगाशी आपण बोललो तसं अननेसेसरी एक्सपेंडिचर एक थोडासा हे असे खर्च टाळावेत का? त्याचा मोह होतो अर्थातच. अर्थात त्याचा मोह होतो पण असे खर्च टाळणं जास्त चांगलं असतं. याच्यावर तुम्ही अजून काय सांगाल त्यांना? ऍक्च्युली कसं आहे की जर तुमच्याकडे कर्ज घेऊन फिरणं हे खरं म्हटलं तर चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही तुमचा प्लॅन आहे तर थोडे वर्ष पुढे ढकला आणि सेव्हिंग करायला लागा तुमच्या फॉरेनच्या टूरसाठी थोडंफार. बरोबर. आणि जे काही बॅलन्स लागेल त्याच्यासाठी कर्ज घ्या. कारण ते स्वतःच म्हणतात दिवस मंदीचे आहेत म्हणून. हा, दिवस मंदीचे आहेतच ना, त्याच्यामुळे तुम्हाला पुढची पण गॅरंटी नाहीये. बरोबर. तर अशा वेळेला असा अनावश्यक खर्च बरोबर. करणं आपला आवश्यक नाही. पुढचे कॉलर आहेत आपले अमोल वडनेरे बोलतायत नाशिकहून. तुम्ही सांगा काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो अमोल, मॅडम, नमस्कार. मी अमोल वडनेरे बोलतोय नाशिकहून. हा हा. मला एक माहिती पाहिजे होती. आता बघा तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंटने रेट वाढवले म्हणजे ते याच्यामुळे रिव्हर्स रेपो रेट वगैरे जे काही आहे CRR वगैरे त्यावेळी या खासगी बँकांनी रेट वाढवत नेले ICICI HDFC यांनी. परंतु आता जर आता सरकारचे रेट कमी करते CRR वगैरे काय रिव्हर्स रेपो रेट परंतु हे जे ICICI बँकेत त्या त्यांनी त्यावेळेस जवळजवळ 6 ते 5% त्यांनी आपल्याला इन्क्रीज केला हप्ता. परंतु आता ते त्याचे कमी करत नाहीये आणि दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी सांगतात की आम्ही सोच रहे देखेंगे करेंगे आणि त्याच्यामध्ये 0.5% आता कमी करणार ते पण आता रिफ्लेक्शन मध्ये दिसत नाही हप्त्यामध्ये. तर याच्यावर गव्हर्नमेंटची काही पॉलिसी किंवा काही रेग्युलेशन किंवा काही कंझ्युमर कोर्टात वगैरे काही केस वगैरे काही करून काही त्याचं सोल्युशन काढता येईल का? बरोबर. थोडासा वेगळा प्रश्न आहे की त्यांना गव्हर्नमेंटच्या बदलत्या पॉलिसी आहेत इंटरेस्ट रेटच्या, तर त्यामध्ये त्यांनी ऍडजस्टमेंट कशी करायची ते कंझ्युमर कोर्टाची गोष्ट करतात. पण आपण त्यांना सांगूयात की अशा वेळी ऍडजस्टमेंट कशी करायची जेव्हा इंटरेस्ट रेट बदलत असतात, आपली कर्जाचे हप्ते वाढत जातात EMI तेव्हा. 2 प्रकारचे कर्ज असतात. एक असतो तो फ्लोटिंग रेट इंटरेस्ट असतो आणि दुसरा असतो तो फिक्स रेट इंटरेस्ट असतो. तर साधारणपणे जो फ्लोटिंग रेट इंटरेस्ट असतो तो नेहमी जसं इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट वर खाली होतात त्याप्रमाणे बदलत असतात आणि फिक्स रेट जे सेम असतात. बरोबर. तर शक्यता असं असतं की जेव्हा गव्हर्नमेंटचे इंटरेस्ट रेट चेंज होतात RBIचे त्यावेळेला ह्यांचे पण बदलत असतात. पण जर होत नसेल तर त्यांनी नक्की कंझ्युमर कोर्टाकडे धाव घेतली तरी चालेल. आणि दुसरा बँक ज्या कमी इंटरेस्ट रेटनी लोन्स देत असेल तर तुम्हाला असा ऑप्शन पण असतो की तिकडनं लोन घेऊन ह्यांचं लोन परतफेड करा, म्हणजे हायर इंटरेस्टचे जे लोन्स आहेत ते लोअर इंटरेस्ट रेटमध्ये कन्वर्ट करू शकता. बरोबर. नक्कीच आपण या अशा काही प्रश्नांवर अजून चर्चा करत राहणार आहोत. आता सध्या घेऊयात आपण एक ब्रेक. पहा फक्त श्रीमंत व्हा.